हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर कसे आहात सर्व? आय होप की तुम्ही सर्व चांगले असाल. तर आज होता संडे आणि सो मला जायचं होतं चर्चला. सो मग मी आवरलं. आज लवकरच उठले होते आणि मग उठल्यावरती मी पहिल्यांदा सर्व बिछाणा वगैरे उचलून घेतला आणि इथे बघा मी घड्या घालते, पण पटापट मध्ये घड्या येतच नव्हत्या. तर मी काय केलं, मग घालून घेतल्या घड्या वगैरे कपड्याच्या. बिछाणा उचलून घेतला. मग इथे मी चटई अशी रोल वगैरे करून घेतली. चटई मस्त गोळा केली आणि तिला जराशी झटकून घेतलं. सो मग मी घेतलं झाडायला आणि दारामध्ये कुत्रे येऊन बसले होते, तर मी ते कुत्र्यांना हाकलत होते आणि मग मी घेतलं झाडायला. चपला वगैरे सर्व नीट वगैरे ठेवल्या, पाय पुसणं वगैरे झटकून घेतलं. आणि इथे बघा माझे कानातले कसे पडले होते. रात्री झोपायच्या वेळेमध्ये मी काढून ठेवले होते, तर ते तसेच राहिले होते. तर तुमचे पण असेच राहतात का कानातले? माझे तर कधी कधी कचऱ्यात पण जातात. ॲक्च्युली माझ्या 2 मुरण्या पण कचऱ्यामध्ये गेलेल्या आहेत. तुमच्या पण असंच माझ्यासारखं हरवतं का? तर मी झाडू वगैरे मारून घेतला मस्तपैकी आणि इथे मी कपडे धुवून घेतले. आंघोळ वगैरे केली अगोदर, मस्त कपडे वगैरे धुतले आणि सुकण्यासाठी वरती आले होते. आणि पावसाचं वातावरण असतंय सध्या, तर त्यामुळे हे असं वातावरणामुळे नाही जमत नाही का. तर मग मी निघाले मस्तपैकी आवरून वगैरे मी निघाले चर्चला, कारण की आज संडे असतो आणि मग मला जायचं असतं चर्चला. मग मी सगळी कामे वगैरे आवरून मग मी निघाले होते चर्चला. मग मी चर्च अटेंड वगैरे केलं आणि मग इथे मी गप्पा वगैरे मारले जराशी माझ्या बहिणींसोबत. तर ही माझी बहीण आहे आणि ते बोलत होते की माझ्या पॅन्टीला डाग लागला. कशाचा का? भाजीचा डाग लागला होता. तर मग असं मी इथे गप्पा वगैरे मारून घेतल्या त्यांच्याबरोबर आणि मग मी निघाले होते घराकडे. घरी आल्यानंतर ही छोटीशी मुलगी मला बड्डेचं आमंत्रण सांगायला आली होती आणि हे बघा कशा वाकडं तिकडं तोंड करत होते त्या मुली. ते आमच्या कॉलनीच्या खाली ना एक कार्यक्रम आहे बड्डेचा, त्यामुळे त्या मुली मला सांगायला आल्या होत्या, दीदी बड्डेला आहे. त्यामुळे मग घरात आल्यानंतर असं पाऊस चालू झाला. सो आजच्यासाठी एवढंच. बाय.